तर मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा। राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात प्रचंड वाढ। मुंबई पावसाळ्यापूर्वीच होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण करा। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्राधिकरणांना सूचना। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत गगराणी यांचे निर्देश। कल्याणजवळच्या नानकरच्या शिक्षण संस्थेवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप। 2 एकरचा करार असताना कागदावरती 7.5 एकर जमीन दाखवली। कोर्टाच्या आदेशानंतर शाळेचे सचिव पंकज वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुंबईतील कांदिवली पोलिसांची ई सिगारेट विरोधात मोठी कारवाई। भारतात बंदी असलेल्या लाखो रुपयांच्या ई सिगारेट जप्त करत 2 आरोपींना अटक। बोरिवलीतील संजय गांधी उद्यानातील आदिवासींचा आरे कॉलनीमध्ये पुनर्वसन करणार। 20 एकर जागेवरती 2200 कुटुंबांचं पुनर्वसन प्रस्तावित। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय होईल, गणेश नाईकांची माहिती। अभिनवनगरच्या जमिनीवरती अतिक्रमण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांवरती आरोप, तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरती लावलेले आरोप खोटे, किरण पाटील यांची प्रतिक्रिया। वसई विरार पालिकेच्या नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय शिवा रेड्डी यांना ईडीनं केलेली अटक ही वैधच। ईडीनं केलेल्या अटकेच्या कारवाईवरती उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब। रेड्डी यांना दिलासा देण्यास नकार। मुंबईच्या प्रादेशिक पारपत्र अधिकारीपदी स्वप्नील थोरात, डॉक्टर अर्जुन देवरा यांच्या जागी थोरात यांची नियुक्ती। थोरात 2017च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुणे काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक पदावरनं मोठी नाराजी। काँग्रेसच्या निनावी कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाबाहेर बॅनर लावला। स्वीकृत नगरसेवक 2 कोटी रुपये घेऊन एका कामगार दलालाला विकले, बॅनरमध्ये उल्लेख। पुणे विमानतळावरनं जाणाऱ्या स्पाइस जेटच्या पुणे वाराणसी विमानाला तब्बल 4 तास उशीर। दुपारी 12:30चं विमान संध्याकाळी 5:30 वाजता निघालं। प्रवाशांनी वाद घातल्यानंतर तांत्रिक कारण दिल्याची माहिती। इयत्ता 2री आणि 8वीतल्या विद्यार्थ्यांसाठीची संकलित मूल्यमापन चाचणी 22 एप्रिलपर्यंत होणार। 11, 15 आणि 22 एप्रिलला परीक्षा घेतली जाणार। प्रत्येक तालुक्यातील यूडायसनुसार प्रश्नपत्रिका वाटप होणार। आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला 18 मार्चपर्यंतची मुदतवाढ। खासगी शाळांमधील 25% राखीव जागेतील प्रवेशांसाठी मुदतवाढ। आतापर्यंत 2,04,000 अर्ज प्राप्त। पुण्यामध्ये 10वी बोर्डाची गणिताची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल। बोर्डाच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधितांवरती गुन्हा दाखल। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील खैरेमळा इथे पहाटे मादी बिबट्या जेरबंद। मादी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये पाठवण्यात आलं। पुण्यात चोरलेल्या रिक्षातनं प्रवाशांची वाहतूक चालत असल्याचा प्रकार उघड। भंगारात निघालेल्या रिक्षाचे क्रमांक वापरत वाहतूक, तर काळे पडळ पोलिसांकडनं सराईत गुन्हेगाराला अटक। शादाब अन्सारीकडनं 6 रिक्षा जप्त। पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीचा आमिष दाखवून 1.5 कोटींची फसवणूक। पुणे विमानतळ पोलिसांकडनं एका खासगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल।